महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाजाची वेगळी जनगणना केली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातीलच नव्हे तर सबंध देशातील ओबीसी समाज हा अशी मागणी करत आहे. कारण ज्या काय केंद्र सरकारच्या योजना आहेत, ज्या काय राज्यांच्या योजना आहेत, त्या ओबीसी समाजापर्यंत जर खालपर्यंत पोचवायच्या असतील तर त्यांची जनगणना असणं आवश्यक आहे. 2011 साली अशा प्रकारची जनगणना करण्यात आली, परंतु ती लपवून ठेवण्यात आली. यावेळीसुद्धा आता 2021च्या जनगणनेमध्ये या समस्त ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केली गेली पाहिजे अशी मागणी आमच्या सगळ्या समस्त ओबीसी संघटनांनी केली आणि त्याला अनुमोदन म्हणून महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये विधानसभेने एकमतानं ठराव पारित केला आणि केंद्राकडे पाठवला. परंतु काल मोदी सरकारने महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनाने सर्व आमदारांनी एकमताने पारित केलेला ठराव हा नामंजूर केलेला आहे आणि ही मागणी फेटाळण्यात आलेली आहे. आणि ही फेटाळण्यात येताना त्यांनी असं कारण दिलेलं आहे की घटनात्मकदृष्ट्या फक्त SC आणि STचीच जनगणना करण्यात येते आणि ओबीसीचं अशी काही तरतूद घटनेमध्ये नाही आहे. परंतु मला मोदी सरकारच्या लक्षात आणून द्यायचं आहे की ओबीसीचं घटनात्मक जी वैधता जी आहे ते घटनेच्या 340 कलमाप्रमाणे निर्माण केलेलं आहे. सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा घटनेला अनुसार निर्माण केलेला आहे आणि असं असताना त्याला घटनात्मक दर्जा नाही आहे आणि म्हणून त्याची जनगणना करता येणार नाही आहे असं म्हणणं म्हणजे ओबीसीवरती फार मोठा अन्याय हे केंद्र सरकार करत आहेत. गेल्या विधानसभेमध्ये जो ठराव पारित केला गेला त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला होता. परंतु हा पाठिंबा फक्त तोंड देखलेपणा झाला, कारण त्यांनी केंद्रामध्ये पाठपुरावा करणं आवश्यक होतं. हा ओबीसी समाजाची मागणी, योग्य मागणी जी आहे तिचा पाठपुरावा करणं आवश्यक होतं, पण ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं दिसत नाही आहे. आणि म्हणून या केंद्र सरकारचा वास्तवात नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसी नेते समजवतात, ओबीसी पंतप्रधान म्हणतात आणि असं असतानासुद्धा ओबीसीची ही छोटीशी मागणी, ही मागणीसुद्धा केंद्र सरकार मान्य करायला तयार नाही आहे. अशा प्रकारे या ओबीसीवरती अन्याय करण्याची जी परंपरा जी आहे ही केंद्र सरकारची आज तागायत सुरूच ठेवलेली आहे. याचा निषेध करण्यासाठी या समस्त ओबीसी संघटनांची बैठक येत्या 5 तारखेला आम्ही मुंबईत बोलवत आहोत आणि या बैठकीमध्ये आम्ही येणाऱ्या जनगणनेमध्ये या जनगणनेवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय जो आहे हा निर्णय आम्ही सगळ्या ओबीसी संघटना म्हणून आम्ही करणार आहोत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसीचे अधिकार मारत आहेत का असं वाटतं? नक्कीच. फक्त ओबीसी पंतप्रधान ओबीसी म्हणायचं आणि ओबीसीसाठी एकही योजना राबवायची नाही. ना केंद्रामध्ये ना गेल्या 5 वर्षामध्ये या सरकारनं कुठली योजना राबवलेली आहे. जी महाज्योती योजना फक्त कागदावर राबवली गेली, एक शतांश पैसा त्याला दिलेला नाही. ओबीसीचे इतर घटक, धनगर समाज असेल, बाकी समाज असेल, त्यांनासुद्धा फक्त वाटाण्याच्या अक्षता दाखवण्याचं काम गेल्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असतील हे ओबीसी विरोधक म्हणलं तर का वावगं ठरणार नाही.